संविधानात हे सांगितलं की जरी माझ्या नावामध्ये असला राम तरी माझं आहे बौद्ध धर्माचं काम. तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. सर्व धर्मसमभावाची भूमिका आमची आहे. बौद्ध धर्म तर आम्हाला प्यारा आहेच आहे, पण बाकीचे धर्म आमचे मित्र धर्म आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची कल्पना पुढे चालवली पाहिजे. आणि आज आमचे डॉक्टर शुक्राचार्य गायकवाड हे मोठे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. भारतीय दलित प्रांताच्या चळवळीपासून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपासून ही बौद्ध धम्म परिषद दुसरी या ठिकाणी झालेली आहे. आणि बौद्ध धर्म हा मनाला शांत देण्याचा धम्म आहे. मेडिटेशनच्या माध्यमातून माणसाचं मन शांत करणारा अशा पद्धतीचा धम्म आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज या ठिकाणी जी बौद्ध धम्म परिषद झालेली आहे त्याला एक आगळंवेगळं अशा पद्धतीचं महत्त्व आहे. महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये आरपीआयच्या वादाला सध्या काही आलं नाही. शिर्डीची जागा मागितली, मात्र शिवसेनेने तिकडे आपला उमेदवार जाहीर केलेला. आता एक तर शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती. एकदा मी तिथं 2009मध्ये हरलो होतो आणि आरपीआयला एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता. परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केलेला होता. परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल. आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार होते. त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती जागा आपल्याला सोडली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे माझं 2026मध्ये माझी राज्यसभा संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद तर आता आहेच आहे, पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला विस्तार होईल इलेक्शननंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, एक MLC पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर सगळी महामंडळं आहे त्याची 2 चेअरमनपदं, काय सदस्यपदं, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, SEO याच्यामध्ये सुद्धा आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआयचे झेंडे अनेक ठिकाणी ते दिसत नाहीत. सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी असे कार्यक्रम होतात त्यावेळेला 3 पक्षाचे झेंडे दिसतात, पण आरपीआयचा झेंडा दिसत नाही. त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे. तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला जो सन्मान आहे तो दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये हिंदू मिलचं स्मारक जे आहे 1112 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी होत आहे. आणि याची अनेक कामं जी आहेत ती केलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि NDA सोबत राहण्याचा, महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये 3ऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. ते बदलणार अशा पद्धतीने अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे. आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये बच्चू कडू यांची प्रहार संघटना पण येते, मात्र त्यांना सुद्धा न्याय दिला नाही, ते नाराज आहेत. तर तुम्ही त्यांची समजूत काढणार का, काय सांगाल? मला वाटतं की बच्चू कडू यांची समजूत त्यांनी घेईल, कारण आता बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद जुनाच आहे. त्यामुळं त्यांचा विषय काय तिथे लोकसभा यांचा मागण्याचा अजिबात नव्हताही, पण ते आता ते वर्ध्यामधून लढणार असं म्हणत आहेत. पण अनेक विषय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मिटवलेले आहेत. त्यांचा विषय मिटवावा आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. तर त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. साहेब, एक जे आहे ते घडत नाही आहे. लोकसभेच्या 8व्या लोकसभेला देश समोर जात आहे, तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये वेगवेगळे घटक पक्ष आहेत. त्यामुळे तरुणांनी काय करावं, कोणत्या दिशेने जावं असं तुम्हाला वाटतं? तरुणांनी माझ्यासोबत आलं पाहिजे, कारण मी योग्य दिशेने पुढे चाललेलो आहे आणि मी आंबेडकराईट आहे. मी जरी BJP सोबत असलोही तरी अशा पद्धतीचे अलायन्स जे असतात ते कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती केले जात असतात. आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळं जर एकट्याच्या ताकदीवर जर सत्तेवर येणं अशक्य असेल तर मित्रपक्षाच्या सहकार्याने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करत आहे. समाजामध्ये भारत जोडोची यात्रा काढत असताना भारत तोडण्याचं काम करत आहे. आणि त्यामुळं
ज्या काँग्रेसच्या हातामध्ये 70 वर्ष सत्ता होती त्यांनी कधी बाबासाहेबांच्या स्मारकाची कामं पूर्ण केली नाहीत आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझं विचार म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही. जर आपण खरे बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं आणि आज BJPमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे. जी BJP 1982मध्ये 2 खासदारांची BJP होती ती आज 303 खासदारांची BJP झालेली आहे. त्यामुळे BJPला दलित असतील, बौद्ध असतील किंवा बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील, सर्वांची मतं त्यांना मिळत आहेत म्हणून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील. त्यामुळं मला असं वाटतं की आजचा BJP जो आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा तो पक्ष आहे. म्हणून आपण ते कुणी जरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील काहीतरी असं होईल अशा आपण ठेवू नका आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे. शेवटचा प्रश्न आपण बघितलं तर वंचितने जो निर्णय घेतला आहे तो तुम्हाला योग्य वाटतोय का? मला असं वाटतं की वंचितला निर्णय जो आहे तो योग्यच निर्णय आहे. कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं. त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय स्वबळावर घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे. त्यामुळं त्या ठिकाणी काय तर दुसरा काही इलाज अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहेत. ज्यावेळेला हातात सत्ता होती त्यावेळेला ते डेव्हलपमेंट करता आली नाही पण 10 वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही. नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.